अध्यक्ष महोदय, मी आज मागच्या वर्षी आणि या वर्षी अध्यक्ष महोदय दोन्ही वर्षी अत्यंत मोठ्या पद्धतीने अडचणीत सगळा अध्यक्ष महोदय शेतकरी वर्ग सापडलेला आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी 2022-23 ला आपण जर अध्यक्ष महोदय बघितलं तर मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि मागच्या वर्षी सततचा पाऊस झाला। ह्या दोन कारणांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी मराठवाड्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने सांगू इच्छितो की मागच्या वर्षीच्या अगोदर मी दुष्काळ जी काय अतिवृष्टी आणि सततच्या पावसाची मदत देण्याचं जे मान्य केलं होतं अध्यक्ष महोदय, त्याविषयी मी माझे विचार व्यक्त करू इच्छितो की अध्यक्ष महोदय साधारणपणे 120 कोटी रुपये अध्यक्ष महोदय अतिवृष्टीचे मंजूर झाले। त्यापैकी अध्यक्ष महोदय फक्त 70 कोटी रुपये अध्यक्ष महोदय वितरित झाले। अद्याप 51 कोटी रुपये वितरित होणं बाकी आहे। अध्यक्ष महोदय सततच्या पावसाचे सुद्धा अध्यक्ष महोदय 20 कोटी रुपये अद्याप जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत मी सांगू इच्छितो की वाटप करणं बाकी आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे सगळे कशामध्ये थांबले तर हे अध्यक्ष महोदय ई-केवायसी आणि या सगळ्या कारणांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी हजारो शेतकरी हे जे क्लिष्ट पद्धती या ठिकाणी आले, व्हीके नंबर नाही, ई-केवायसी नाही, या सगळ्या कारणांनी अध्यक्ष महोदय आज आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने निधी वितरित होत नाहीये आणि त्या कारणाने अध्यक्ष महोदय हे सगळं मला अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत शासनाला विनंती करायची आहे की कुठल्याही परिस्थिती अध्यक्ष महोदय एक मोठा ड्राईव्ह महसूल विभागाने, कलेक्टरनी, एसएओनी म्हणजे ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटनी सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे। आणि या सगळ्या मागच्या वर्षीचं अध्यक्ष महोदय या वर्षी पुन्हा दुसरं संकट आलंय, पण मागच्या वर्षीचे सुद्धा हजारो शेतकरी जे राहिलेत आणि जवळजवळ एकूण नुसत्या जालना जिल्ह्याचं सांगू इच्छितो की एकूण जालना जिल्ह्यामध्ये 71 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या ठिकाणी वाटप करणं राहिलेलं आहे आणि त्यामुळे ते त्वरेने एक ड्राईव्ह घेऊन करावं अशी माझी अध्यक्ष महोदय या निमित्ताने विनंती आहे। अध्यक्ष महोदय यावेळेसचा वर्षीचा काय विषय झालेला आहे अध्यक्ष महोदय, ज्यावेळी पाऊस सुरू झाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिना पावसाळ्यामध्ये अध्यक्ष महोदय प्रचंड मोठा खंड मिळाला। 21 दिवसाचा खंड मिळाला की दुष्काळ जाहीर करतो। ह्या सगळ्या खंडामध्ये अध्यक्ष महोदय आमचा संपूर्ण मराठवाडा त्या ठिकाणी बसतो आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की गंभीर दुष्काळाचे जे तालुके आहेत ते फार, आता जालना जिल्ह्याचे म्हटलं तरी 5 गंभीर दुष्काळाचे घेतले, पण 3 अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी साधारणपणे दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली। आता अध्यक्ष महोदय दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे मोठ्या पद्धतीने ज्या सवलती द्यायच्या त्यामध्ये त्या ठिकाणी सवलती दिल्या जात नाहीत। आज अध्यक्ष महोदय पावसामुळे साधारणपणे सोयाबीनचं उत्पादन कमी झालं, मूग, बाजरी, कापूस या सगळ्यांचं उत्पादन कमी झालं, ऊसाची सुद्धा अध्यक्ष महोदय वाढ खुंटलेली आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं आपल्याला एकच सांगणं आहे अध्यक्ष महोदय की तालुक्याची बाउंड्री एकमेकाचे गावं खेटून असतात, पाऊस सगळीकडे कमी पडलेला असतो, पण एकीकडे दुष्काळ गंभीर परिस्थितीचा आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती अध्यक्ष महोदय यामध्ये सवलतीमध्ये फार मोठा फरक आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जे काही जिराईतला 8,500 रुपये, बागायतीला 17,000 रुपये आणि फळबागांना 22,000 रुपये हे जे काही मदत आहे अध्यक्ष महोदय ती आमच्या काही तालुक्यांना किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या तालुक्यांना मिळणार नाही आणि तो अन्याय होऊ नये ही माझी या निमित्ताने अपेक्षा आहे आणि त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये भेदभाव करू नये अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी अध्यक्ष महोदय करू इच्छितो। अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी सांगू इच्छितो की दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे आम्ही जायकवाडीच्या धरणामध्ये खूप संघर्ष करून पाणी या ठिकाणी मिळालं अध्यक्ष महोदय। त्यामुळे आवर्तन जे आहेत ते अध्यक्ष महोदय आवर्तन म्हणजे ज्या पाणी पाळ्या म्हणतो आपण अध्यक्ष महोदय त्या वाढवल्या पाहिजेत आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणि इथून पुढे किमान 4 पाणी पाळी या ठिकाणी डाव्या कालव्याला आणि उजव्या कालव्याला मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा सुद्धा या निमित्ताने मी शासनाकडून या ठिकाणी करेल आणि कोकणातलं पाणी जोपर्यंत वळवल्या जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जायकवाडीच्या अध्यक्ष महोदय मी संपवतोय 5 मिनिटात अध्यक्ष महोदय मी संपवतो म्हणजे मग विषय मला अर्धवट नाही आपण ऑन लेग राहू शकता अध्यक्ष महोदय तसं नको ना, पुरवणी मागण्या सुरू करायच्या मी 5 मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय, 5 मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय। जायकवाडीच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा 168 टीएमसी पाण्याचा अध्यक्ष महोदय GR झालेला आहे, पण त्याच्याबद्दलची अंमलबजावणी नाही
आणि त्यामुळे एकूण 168 पाणी कोकणातून मिळणार, साधारणपणे 25 टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्याचं मिळणार आणि विदर्भाचा अध्यक्ष महोदय 34 टीएमसी, असं सगळं मिळून 250 टीएमसी पाणी जायकवाडीला मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातूनची सुद्धा अध्यक्ष महोदय कारवाई व्हावी अशी अपेक्षा या निमित्ताने मी निश्चित प्रकारे करू इच्छितो. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच सांगेल की दुष्काळामध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामध्ये आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती ही न राहता दुष्काळाचे सगळे त्या ठिकाणी सवलती मिळाव्यात. अध्यक्ष महोदय त्यानंतर अचानकपणे अवेळी पडण्याच्या पावसाचा एक परिणाम जाणवतो. अवकाळी पावसामुळे अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने सांगेल की जेवढे काही रेव्हेन्यू सर्कल आलेले आहेत त्या सगळ्या रेव्हेन्यू सर्कल मध्ये अध्यक्ष महोदय जर आपण बघितलं तर रेव्हेन्यू सर्कल मध्ये जेवढे गावं असतात, जेवढे सजे असतात, सगळीकडे पाऊस अतिवृष्टी झालेली असते. परंतु आता अध्यक्ष महोदय GR असा आहे की आपण प्रत्येकाचा पंचनामा करणार. अध्यक्ष महोदय माझं हे म्हणणं आहे की पंचनामा प्रत्येकाचा करून चालणार नाही. अध्यक्ष महोदय आम्ही आपलं भाषण ऐकलं, अत्यंत अभ्यासपूर्ण आपण भाषण केलं. मला या निमित्ताने आपल्याला तेच सांगायचं की जर एखाद्या पूर्ण रेव्हेन्यू सर्कल मध्ये अतिवृष्टी झाली असेल तर आता पूर्ण रेव्हेन्यू सर्कल मध्ये जाऊन पंचनामा करणार का? तर अध्यक्ष महोदय हे करता कामा नये. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सगळ्या पद्धतीनं सरसकट हे पंचनामे झाले पाहिजेत आणि सगळ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जे काही दुष्काळाला लाभ देतो त्या पद्धतीची नुकसान भरपाई त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिली पाहिजे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी सांगेल की अतिवृष्टीमुळे, अवकाळी पावसामुळे अध्यक्ष महोदय कापूस तूर पिकाचं मोठं नुकसान झालंय. हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. गहू पूर्ण अध्यक्ष महोदय गव्हाचा चीक झालाय. ज्वारी पूर्ण आडवी झाली आणि त्याच्यामध्ये आळी निर्माण झाली. अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी, मोसंबीची मोठी गळ झाली आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय जर बघितलं तर आपल्याला कापूस आणि मोठ्या पद्धतीनं तूर याच्या बाबतचं सुद्धा जरी अध्यक्ष महोदय काही दुष्काळ सदृश परिस्थिती असेल तिथे अध्यक्ष महोदय दुष्काळाचे हे जे काही नुकसान भरपाई अनुदान मिळणार नाहीये, परंतु हे जे काही अतिवृष्टीचे किंवा अवकाळी पावसाचं जे अनुदान आहे ते अध्यक्ष महोदय या कापसाला, हे जरी खरीपचं पीक मानलं जातं, कापूस आपण अध्यक्ष महोदय लावतो खरीप मध्ये, परंतु तो रबीचा पिरियड मध्ये सुद्धा असतो. त्यामुळे कापसालाही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तुरीला मिळाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय रबीच्या सगळ्या पिकांना मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त सोलारचं नुकसान झालंय, शेड नेटचं नुकसान झालंय, वीड भट्टीवाल्यांचं नुकसान झालंय, मोसंबीचा आंब्या बहार गेलेला आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय ताबडतोबीनं नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी जबाबदारीने सांगेल की आता रबीचं पीक कर्ज अध्यक्ष महोदय जे काही टार्गेट दिलेलं आहे, जालना जिल्ह्याचं टार्गेट सांगेल अध्यक्ष महोदय 504 कोटीचं टार्गेट आहे, फक्त 70 कोटी वाटप आहे, म्हणजे 17% अध्यक्ष महोदय पीक कर्ज वाटप आहे. ही परिस्थिती जर राहिली तर कसं चालणार आहे? आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सरकारने याबद्दल खूप गांभीर्याने आढावा घेऊन सगळे पीक कर्ज वाटप कसं होईल हे अध्यक्ष महोदय बघणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने पीक विम्याच्या बाबतीत 2 मिनिटात या ठिकाणी सांगू इच्छितो की अध्यक्ष महोदय साधारणपणे पीक विमा मी जालन्याच्या हद्दीपर्यंत सांगेल की फक्त पीक विमा सोयाबीनच्या हद्दीपर्यंत अध्यक्ष महोदय आपण ऍडव्हान्स पीक विमा दिलेला आहे, परंतु त्याच्यासाठी फक्त ऍडव्हान्स दिलाय. पण पुढे जो कापूस आणि तूर याचं जे मोठं नुकसान झालंय, मोसंबी फळबाग याचं जे नुकसान झालंय अध्यक्ष महोदय, तर त्याबाबतचा पीक विमा सुद्धा मिळाला पाहिजे. कारण आता पीक कापणी प्रयोगामध्ये अध्यक्ष महोदय हे सगळे उंबरठ्या उत्पन्नाच्या कमी उत्पन्न असलेले सगळे पिकं आहेत आणि अतिवृष्टीमुळे आणि आता अवकाळी पावसामुळे अध्यक्ष महोदय मोठ्या पद्धतीने नुकसान झालं. त्यामुळे पीक विम्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय KYC किंवा आपण ज्याला म्हणतो पीक पाहणी, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय अनेक शेतकरी अशिक्षित आहेत. त्यांना पीक पाहणीसाठी स्वतःच्या पिकाचं सातबाऱ्यावरचं रजिस्ट्रेशन अध्यक्ष महोदय नोंदणी केलेली नाही आणि आज पीक विम्यासाठी ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते अनिवार्य असल्या कारणाने सुद्धा बरेच लोक पीक विम्यापासून सुद्धा वंचित राहणार आहेत. म्हणून हे गोष्टी अशा पद्धतीच्या जाचक नियम असता कामा नये अशी सुद्धा माझी या निमित्ताने विनंती असणारे अध्यक्ष महोदय. पर्जन्य मापक अध्यक्ष महोदय अनेकदा चुकीचे दाखवतात, चुकीच्या ठिकाणी बसवलेले असतात आणि म्हणून अशा ठिकाणी जे काही आपल्याला या दुरुस्ती करून योग्य पद्धतीने न्याय देण्याचा विषय असतो अध्यक्ष महोदय, तो सुद्धा झाला पाहिजे ही सुद्धा मी अपेक्षा या निमित्ताने करेन. आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे
आपल्याला एवढंच सांगायचंय की जे काही आज मोठ्या पद्धतीने आज शेती आणि शेती पिकावरची जी चर्चा आहे, दुष्काळ आणि या ठिकाणी अवकाळी पावसावरची जी चर्चा आहे, या निमित्ताने सांगेल अध्यक्ष महोदय, आज जे सध्या सत्तेत बसलेले आहेत ते ज्यावेळी कदाचित इकडे होते त्यावेळी ते असं म्हणत होते की आपल्या मराठवाडा दिंडीमध्ये सुद्धा असं म्हणत होते अध्यक्ष महोदय की सोयाबीनला 10 वर्षापूर्वी 2013ला काढलेल्या दिंडीमध्ये सांगत होते की 6,000 रुपये भाव दिला पाहिजे आणि अध्यक्ष महोदय या मिनिटाला सुद्धा सोयाबीनचा भाव 5,000 रुपये, म्हणजे 10 वर्षापूर्वीची जी मागणी आहे ती सध्याच्या सत्ताधारी लोकांनी किमान सोयाबीनची भाव हे 10,000 रुपये तरी मिळून द्यावं, कापसाला भाव 14,000 रुपये मिळून द्यावं. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षीचा कापूस अजून लोक वाट पाहतायत की किमान 10,000 तरी होईल, पण अध्यक्ष महोदय 7,000च्या वर कापसाचा भाव जात नाहीये, हे अत्यंत दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. अध्यक्ष महोदय, आमचा जो काही महत्वाचे साखर कारखान्यांच्या संदर्भाने मी सांगतो, केंद्र सरकारने अध्यक्ष महोदय आपल्या ग्लोबल समिटमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं की आपला भारत देश हा बायोफ्युएल साठीचा हब होतोय आणि त्यामुळे आपण ग्रीन फ्युएल निर्माण करतोय आणि त्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या सवलती दिल्या. आज सवलती म्हणजे अध्यक्ष महोदय जो काही प्रोजेक्ट कॉस्ट असेल 200 कोटीचा आम्ही आज गुंतवणूक केली, त्या 200 कोटीमध्ये फक्त 5% तुम्ही गुंतवा, 95% आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विदाऊट कोलॅटरल्स आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, अशा पद्धतीची सवलत आहे. इंटरेस्ट 50% आम्ही तुमचा बेअर करू, अशी सवलत आहे. एवढी चांगली या ठिकाणी आम्ही स्वतः या गोष्टीची नक्कीच कौतुकच करू की एक चांगली स्टेप केंद्र सरकारने घेतली. पण अचानकपणे फक्त साखरेचा भाव वाढेल, खरं तर साखरेचा एवढी अतिरिक्त साखर नाहीये, पण तरी सुद्धा अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे ठरवण्यात येत आहे की अतिरिक्त साखर आहे. मला तर म्हणायचंय की काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टींचा जो निर्णय घेतला जातो अध्यक्ष महोदय, हा अत्यंत दुःखदायी आहे, खेदजनक आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की ज्यूस टू इथेनॉल, सिरप टू इथेनॉलचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय, तो पुन्हा जसाच्या तसा ठेवावा, रिव्हर्स करावा, अन्यथा शेकडो कारखाने अध्यक्ष महोदय अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही, हे मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामध्ये सर्वदूर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जनावरांचा प्रचंड मोठं नुकसान आज शेतीला त्या ठिकाणी त्रास होतोय, शेतकऱ्यांना त्रास होतोय. अध्यक्ष महोदय, रानडुक्कर असेल, आज ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, असं कोणतं पीक नाहीये की ज्याचं नुकसान रानडुक्कर करत नाहीये, हरिण करत नाहीये. या सगळ्या मोठ्या पद्धतीनं होणाऱ्या नुकसानीचं आज आपण कुठेतरी तोंडाला पानं पुसल्यासारखी तुटपुंज मदत त्या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, यांना हरणाला मारता येणार नाही आणि डुक्कर मारल्या जाऊ शकत नाही अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय. उलट डुक्करापासून आज मोठ्या पद्धतीनं मनुष्याला मोठ्या पद्धतीनं नुकसान करण्याचं काम होतंय. आणि म्हणून या गोष्टीवर सुद्धा कायमचा उपचार केला पाहिजे. त्याला जे कुंपणाची व्यवस्था करण्याची जी मागणी होतीये, सभागृहात 2दा 4दा 5दा ही मागणी झालीये, पण या बाबतीत कुठलंही पाऊल उचलल्या जात नाही. आणि म्हणून अत्यंत जबाबदारीने मी विनंती करू इच्छितो पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय की याच्यात ईजीएस मध्ये का होत नाही, पण कुंपणाची योजना आपण आणली पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने करतो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक ठिकाणी अलीकडच्या काळात छोट्या छोट्या कारणांनी दुष्काळ आला, शेतकरी थकबाकीत जातो. कुठल्या तरी अतिवृष्टी झाली, शेतकरी थकबाकीत जातो. अध्यक्ष महोदय, त्यामुळे अनेक वेळेस छोटं थकबाकीत जर शेतकरी गेला तर अध्यक्ष महोदय त्याचं खातं होल्ड केलं जातं आणि होल्ड केलं की त्यानंतर अध्यक्ष महोदय कुठलं अनुदान आलं तरी सुद्धा त्याचं अनुदान दिलं जात नाही, विम्याचे पैसे दिले जात नाहीत, निराधाराचे आणि एमआरईजीचे पैसे सुद्धा अध्यक्ष महोदय दिले जात नाहीत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे होल्डचा जो विषय हा या सगळ्या गोष्टींसाठी असू नये अशी माझी विनंती असणार आहे. अध्यक्ष महोदय, विजेच्या बाबतीत खूप मोठी पेड पेंडिंग आहे. अध्यक्ष महोदय, 2020 पासून अध्यक्ष महोदय सगळे पेड पेंडिंग आहेत आणि त्यामुळे 2020 ते 2023 चे जे काही पेड पेंडिंग आहेत अध्यक्ष महोदय त्याला त्या ठिकाणी ताबडतोबीनं कनेक्शन द्यावी अशी विनंती करतो. जे संसदीय अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय केंद्रामध्ये मागणी झालेली आहे की दुष्काळाची पाहणी करण्याला केंद्रीय पथक येत आहे, ते लवकर यावं आणि केंद्रीय पथकाने लवकरात लवकर या सगळ्या अनुदान आणि जे काही विम्याचे प्रश्न ते सोडवावेत अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, धन्यवाद.